नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे आणि ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे. ती म्हणजे आपल्या चॅनलवरती 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर एकदम भारी वाटतंय, आनंद वाटतोय की आपली 10,000 सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण झालेली आहे. आणि 4-5 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती कुलस्वामिनी सुहासिनी असा व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद भेटला, खूप लोकांनी पसंत केलं. 9-10 लाखापर्यंत तो व्हिडिओ आपला गेला. खूप भारी वाटतंय. चॅनलला आपल्या 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. खूप आनंद झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छान भेंडीची भाजी शेअर करणार आहे. अजिबात चिकट होत नाही ही भाजी. तुम्ही 2-3 दिवस प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. बनवायला देखील खूप सोपी आहे आणि अगदी चिकट न होता मस्त चटपटीत अशी ही तयार होते. तर बघा, भेंडी घेतली. भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे बघा. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आपण नेहमीप्रमाणे भेंडी जशी कट करतो तशी सुद्धा करू शकता. पण बघा, अशी तिरकी भेंडी थोडीशी आपण कट करून घेतली. दिसायला खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीने भेंडी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची कपड्याने आणि अशी कट करून घ्यायची. आता लगेच आपण बनवायला घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे घेतली. शेंगदाणे आपण इथे कढईमध्ये छान असे भाजून घेऊया. गॅस इथे मध्यम ठेवलाय आणि खाली वर करत छान खमंग हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघा, हलकेसे डाग शेंगदाण्यांवरती आलेत बघा. मस्त असे शेंगदाणे आपले इथे भाजलेत. खूप फुल गॅस करायचा नाही, मग ते लगेच लालसर होतात जास्त आणि खाताना जळाल्यासारखे लागतात. तर आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया. तर इथे अर्धी वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतलाय. तर ओलं खोबरं होतं ते किसून घेतलंय. तुम्ही सुकं सुद्धा घेऊ शकता. आता हे ओलं खोबरं असल्यामुळे थोडंसं मी इथे भाजून घेणार आहे. तर गॅस इथे मी आता कमी केलाय. कमी गॅसवरती बघा मी अशा पद्धतीने हलवत घेऊन थोडंसं भाजून घेते. मस्त असं सुकं झालं हे, अजिबात चिकट नाही. आता हे सुद्धा आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊ. आता मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया. तर शेंगदाण्याची मी अशी काही साल काढून घेतली. आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस घालून घेऊया. सुकं जर खोबरं असेल तर किंवा भाजल्याशिवाय सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. आता हे ओलसर खोबऱ्याचा कीस होता त्याच्यामुळे मी हलकासा भाजून घेतलाय. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेऊया. 2 छोटे तुकडे याच्यामध्ये अद्रक घेतलंय. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घेतलीत. अर्धा चमचा जिरे घेतलीत. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण धना पावडर घालून घेतली. पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला घालून घेतला. पाव चमचा याच्यामध्ये आपण हळद पावडर घालून घेतली आणि पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि भेंडी बनवण्यासाठी आपला मसाला इथे बघा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला. आता याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम झालंय. तेल ठेवून घेतलं. याच्यामध्ये मी जवळपास 1-1.5 वाटी तेल गरम करून घेतलं. कट करून घेतलेली भेंडी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आणि 3-4 मिनिटासाठी ही भेंडी हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायची. अशा पद्धतीने भेंडी तळून घेतली की प्रवासामध्ये जरी तुम्ही ही भाजी नेली तरी 2-3 दिवस आरामशीर टिकते. अजिबात खराब होत नाही. खायला सुद्धा ही भाजी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. नेहमी नेहमी आपण भेंडीची भाजी बनवतो, पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अशी भाजी नक्की बनवून बघा. बनवायलाही खूप सोपी आहे आणि 2-3 दिवस आरामशीर टिकते. आपण जर प्रवास करत असाल तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी सोबत तुम्ही नक्की नेऊ शकता. अजिबात खराब होत नाही. तर बघा, 1-4 मिनिटं झाल्यानंतर झाल्यावरती मी भेंडी काढून घेतली. भेंडीचा कलर बदललेला आहे. हलकासा क्रिस्पी आपली ही भेंडी झालेली आहे. आता अशा पद्धतीने झाऱ्या खालीवर करायचा म्हणजे याच्यामध्ये जे तेल आहे ते संपूर्ण निथळून जातं आणि एक दुसऱ्या चाळणीवरती आपल्याला ही काढून घ्यायची. तर मोठ्या झाऱ्यामध्ये मी भेंडी काढून घेतली. आता कढईमधलं सगळं तेल काढून घ्यायचे. अगदी छोटा 1 चमचा तेल ठेवलंय. कढई आपली तेलकटच आहे. मसाल्याचा अशा पद्धतीने जाडसर वाटण करून घेतलं. हा मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायचा. तर मसाला याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेतला की अगदी हलकासा अर्धा ते 1 मिनिटासाठी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपण अगोदर भाजून घेतले होते आणि आपण खोबरंसुद्धा भाजून घेतलं होतं. फक्त याच्यामध्ये लसूण घातला होता, तो कच्चा घातला होता आपण बिना फ्राय करताच. तर त्याच्यासाठी 1 मिनिटासाठी आपण तेलामध्ये हा मसाला खालीवर करून घेतला. खूप जास्त लालसर करायचा नाही किंवा जाळायचा नाही. आता हे चांगलं असं एकत्र करून झालं की लगेच तळून घेतलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची. तर बघा, तळून घेतलेली भेंडी आपण लगेच मसाल्यात घालून घेतली. आता मसाल्यामध्ये चांगलं एकत्र करून घेऊ.
अशा पद्धतीने भेंडी केल्यानंतर अजिबात चिकटही होत नाही आणि खायला सुद्धा खूप चवदार लागते. तर बघा आता मसाल्यामध्ये छान असं खालीवर करून एकत्र करून घेतलेली भेंडी. गॅस आता इथे मी कमी ठेवलेला आहे. गॅस कमी ठेवायचा आणि मिक्स करून झाली की याच्यावरती 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि छान अशी ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची. भेंडी आपण तळून घेतली त्यावेळेसच अगदी मस्त अशी शिजलेली आहे, मऊसूत झाली. पण मसाल्यामध्ये आपल्याला ही 2-4 मिनिटासाठी छान अशी खालीवर करून झाकण ठेवून शिजवून घ्यायची. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे. छान अशी भेंडी आपली इथे खायला खूप छान लागते ही भेंडी. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तर बघा आता एकत्र करून घेतल्यानंतर याच्यावरती मी 2-4 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे मस्त अशी भेंडी आपली चटपटीत तयार होईल. तर 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि कलर बघू शकता, कलर खूप छान आला आहे. मस्त अशी ही भेंडी आपली तयार झाली. अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा. तर बघा मस्त चमचमीत अशी भेंडीची भाजी आपली तयार आहे. खालीवर करून घेतली. आता गॅस आपण बंद करूया. आणि बघा की अगदी मोकळी सुटसुटीत मस्त अशी भेंडी आपली इथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा. डब्याला देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, रोजच्या जेवणामध्ये डाळ भातासोबत अशा पद्धतीने भेंडी तोंडी लावायला नक्की बनवू शकता. तर बघा प्लेटमध्ये आपण भेंडी काढून घेतली. मस्त चमचमीत वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी आपली इथे तयार झाली. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर